नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी परत बघणार आहोत पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 22। दरवेळेप्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आज आपण जीके असेल किंवा चालू घडामोडीचे IMP टॉपचे प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत एकही प्रश्न न चुकता बघायचा आहे। आणि जे विद्यार्थी आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असेल तर त्या प्रत्येकाने आपल्या ह्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे। सोबतच आत्ताच्या त्या व्हिडिओला लाईक करून या ठिकाणी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा, कारण की येणाऱ्या काळातील आपण जे पण काही महत्त्वाचे व्हिडिओ बनवू ते तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील। प्रश्न पहिला बघा, खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र राज्याचा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गुलजार। काय? ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणता क्षार शरीरातील आम्लक्षार किंवा ॲसिड बेस संतुलन राखतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सोडियम। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रेवा, जे आहे मध्य प्रदेशमध्ये। प्रश्न क्रमांक चौथा बघा, देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अंजी। प्रश्न क्रमांक 5वा, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी यवतमाळ। प्रश्न क्रमांक 6वा बघा, कोणत्या शिपयार्डने भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज बांधले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कोचीन। प्रश्न क्रमांक 7वा बघा, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट म्हणजेच CIRT ही संस्था कोणत्या शहरात आहे? प्रश्न क्रमांक 7व्याचं उत्तर बघण्या अगोदर प्रत्येकाने आपल्या या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे। सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे। तर बघा, प्रश्न क्रमांक 7व्याचं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुणे। प्रश्न क्रमांक 8वा बघा, पर्यावरण संरक्षण अधिनियम म्हणजेच एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट प्रथम कधी अस्तित्वात आला? तर बघा, या ठिकाणी 1986 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे? स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 181 मीटर। प्रश्न क्रमांक 10 बघा, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोठे धान्य साठवण योजनेची सुरुवात करण्यात आली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नवी दिल्ली। प्रश्न क्रमांक 11 बघा, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सांगली। पुढचा प्रश्न क्रमांक 12 बघा, कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये घोषणा करण्यात आली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अयोध्या आणि श्रीनगर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, महाराष्ट्र राज्यातील 50वे अभयारण्य कन्हाळगाव हे घोषित करण्यात आले असून ते डॅश डॅश या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चंद्रपूर। प्रश्न क्रमांक 14 पालेभाज्यात जीवनसत्व डॅश डॅश हे कॅरोटीन या द्रव्याच्या स्वरूपात असते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अ। प्रश्न क्रमांक 15 किती मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत ठेवले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 7000। प्रश्न क्रमांक 16 बघा, खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सरनामा।
प्रश्न क्रमांक 17 बघा, दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी रेगूर मृदा. प्रश्न क्रमांक 18 बघा, कोणत्या राज्यात देशातील पहिल्या स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जलमार्गाचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तमिळनाडू. प्रश्न क्रमांक 19, तालिबान या संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाची सत्ता संपादन केली आहे? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मला काय करायचं आहे, सर्वांनी कमेंट करून लगेच द्यायचं आहे. बरोबर, प्रत्येकाने उत्तर द्या. प्रश्न क्रमांक 20, जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या प्रमोद भगत याने कोणते पदक जिंकले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सुवर्ण. प्रश्न क्रमांक 21, ऋणमोचन हे मृदलेश्वर देवस्थानासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भातकुली. प्रश्न क्रमांक 22, कोणत्या ग्रंथीला संयुक्त ग्रंथी असे म्हणतात? तर बघा, प्रश्न क्रमांक 23, पहिला स्वदेशी सामान्य तापमानात चालणारा क्वांटम संगणक कोणती IIT संस्था प्रथमच फोटॉनचा वापर करून विकसित करत आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी IIT मंडी. प्रश्न क्रमांक 24 बघा, भारतामधील पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहेत? प्रश्न क्रमांक 24चं उत्तर बघण्या अगोदर सर्वांना छोटीशी विनंती आहे की जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत तर त्या सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील. सोबतच व्हिडिओला खूप मेहनत लागते, तर प्रत्येकाने आपल्या व्हिडिओ लगेच लाईक करायचा आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात प्रत्येकाने मला लगेच या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे. आता बघूया आपण आपला शेवटचा प्रश्न क्रमांक 25, कोणत्या विभागीय क्रीडा संकुलला राज्य क्रीडा संकुलचा दर्जा देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेतला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नागपूर.